नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजकांच्या नवीन पिढीचा वाढता प्रभाव दिसून येतोय. अंबानींच्या नवीन पिढीपासून ते बिर्ला कुटुंबाची नवीन पिढी व्यवसाय क्षेत्रामध्ये छाप पाडण्यासाठी मेहनत घेत आहे. जवळपास 48 वर्षांपासून भारतामध्ये कार्यरत असलेली बायोकॉन कंपनी देखील लवकरच नवीन पिढीच्या हातामध्ये व्यवसायाची सूत्र सोपवणार आहे. किरण मुजुमदार शॉ ह्या विद्यमान CEO आणि अध्यक्ष आहेत. यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे या कंपनीचं नेतृत्व पुन्हा एकदा एक महिलाच करणार आहे, जे व्यावसायिक जगतातील महिलांच्या वाढत्या सामर्थ्याचं आणखी एक दैदिप्यमान उदाहरण आहे. फॉर्च्यून इंडियाला दिलेल्या मुलाखतीत किरण मुजुमदार शॉ म्हणाल्या की मी सध्या बायोकॉनची एकमेव मालक आहे आणि मला ही कंपनी योग्य आणि सक्षम व्यक्तीच्या हातात सोपवायची, जे तिला पुढे घेऊन जातील. किरण पुढे म्हणाल्या की माझी भाची क्लेअरला माझी उत्तराधिकारी म्हणून मी निवडले. तिची निवड करण्यात आली आहे कारण तिने कंपनी चालवण्याची तिची क्षमता सिद्ध केली. किरण मुजुमदार शॉ भारतातील एक गर्भश्रीमंत व्यक्तींपैकी असून मे 2026 पर्यंत बायोकॉनच्या सर्वेसर्वा किरण मुजुमदार शॉ यांची अंदाजित संपत्ती सुमारे 36,715 कोटी रुपये किंवा $4.4 बिलियन असल्याचा अंदाज आहे. भारतातील सर्वोच्च स्वनिर्मित महिला अब्जाधीशांपैकी त्या एक आहेत. त्यांची संपत्ती प्रामुख्यानं बायोकॉन लिमिटेड आणि उपकंपनी त्यानंतर सिंजिन इंटरनॅशनलमधील हिस्सेदारीमधून त्यांनी निर्माण केलेली आहे. बायोकॉनच्या संस्थापक आणि अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी त्यांची भाची क्लेअर मुजुमदार यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. क्लेअर यांची निवड नात्याच्या आधारावर नव्हे तर पात्रतेच्या आधारावर केली गेली असून क्लेअर स्वतः एक बायोटेक तज्ज्ञ असून बिकारा थेरपिस्ट या स्वतःच्या कंपनीच्या संस्थापक आणि CEO देखील आहेत. 1978 मध्ये बेंगळुरू स्थित या बायोफार्मास्युटिकल कंपनीची स्थापना करण्यात आली होती. किरण मुजुमदार शॉ या कंपनीच्या विद्यमान अध्यक्ष असून बायोकॉन औषध निर्माण क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे, ज्याचं सध्याचं बाजार भांडवल अंदाजे 60,000 कोटी रुपये आहे. बायोकॉन केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये देखील कार्यरत आहे. कंपनीच्या सध्याच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कंपनीचं नेतृत्व पुढच्या पिढीकडे सोपवण्याची ते तयारी करत आहेत. अनेक लोक वारसा हक्कानं पुढे येतात, परंतु क्लेअर यांनी आपली वाट स्वतः निर्माण केली. किरण मुजुमदार शॉ यांची भाची क्लेअर मुजुमदार सध्या बिकारा थेरपिस्ट या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीचं नेतृत्व करत असून या कंपनीची स्थापना बायोकॉनच्या आर्थिक पाठबळानं झाली आहे. म्हणजे ही कंपनी मूलतः बायोकॉनचीच एक उपकंपनी आहे आणि बिकारा ही अमेरिकेच्या नॅसडॅक या स्टॉक एक्सचेंजवरती देखील लिस्टेड आहे. तर प्रतिष्ठित MIT मध्ये शिक्षण घेतलेल्या क्लेअर यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतल्यावरती क्लेअर यांची खरी परीक्षा सुरू झाली. त्यांनी बिकारा थेरपिस्टची सूत्र हाती घेतली आणि कंपनीला अशा उंचीवरती नेलं जिथे पोहोचण्याचं प्रत्येक स्टार्टअपचं स्वप्न असतं. क्लेअरच्या नेतृत्वामध्ये कंपनीनं केवळ प्रगतीचं शिखरच गाठलं नाही, तर अमेरिकेच्या नॅसडॅक या शेअर बाजारामध्ये त्यांनी स्वतःची कंपनी लिस्ट झाली आणि त्याला $1 अब्ज मूल्यांकन देखील मिळालं. क्लेअरनं अमेरिकन बायोफार्मास्युटिकल कंपनी रिओस मेडिसिन्स याच्यात देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. इथे क्लेअरनं व्यवसाय विकास आणि कॉर्पोरेट धोरण विभागांचं नेतृत्व केलं. तसेच कंपनीच्या रोशसोबत भागीदारीतही महत्त्वाची भूमिका बजावून थर्ड रॉक व्हेंचर या अमेरिकन गुंतवणूक फर्ममध्ये वरिष्ठ सहयोगी म्हणून काम केले आणि कंपनीच्या व्यवसाय विकासात देखील एक महत्त्वाची भूमिका बजावली. तर आता बायोकॉनबद्दलही थोडंसं जाणून घेऊयात. 1978 मध्ये एका छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेली बायोकॉन आज आशियातील आघाडीची बायोफार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक मानली जाते. मधुमेह, कर्करोग आणि स्वयंप्रतिरोधक म्हणजेच अँटीबायोटिक या रोगांसाठी परवडणारी आणि प्रभावी औषधं विकसित करण्याचं कंपनीचा उद्देश असून या कंपनीची सूत्र हाती घेणं कोणत्याही नेत्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आता क्लेअर यांच्या खांद्यावरती येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बायोकॉनची जबाबदारी ही सगळी आता क्लेअर मुजुमदार यांच्या खांद्यावर आहे. तर मग पाहूयात भविष्यामध्ये कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी हँडल करतात. तोपर्यंत
तुम्हाला हा एक व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.